आम्ही पूर्ण त्या यादीची वाट बघत होतो कधी फ्लॅश होते, पण जेव्हा फ्लॅश झाले तेव्हा कळलं भाऊचं नावच नाही आहे. मग त्यावेळी आम्ही काय नाही घरी निघून यायचं ठरवलं. साहेबांना जाऊन भेटलो की साहेब तुमच्यावरती आमचा विश्वास आहे, आमचं नाव नाही आलं, ठीक आहे. आणि मला परफेक्ट आठवतं आहे मी घरी येत होतो, परत मला रात्री भाऊंचा 9, 9:30, 10 वाजता फोन आला की आपल्याला उद्या साहेबांनी अर्ज भरायला सांगितला आहे. अपक्ष बघा 12 मतं भारतीय जनता पार्टीची पहिल्या 4 उमेदवारांची एक्स्ट्रा होती, ती 12 मतं सदाभाऊंना ट्रान्सफर झाली आणि 14+12 म्हणून आपल्याला 26 पडली. भाऊंना त्या ठिकाणी प्रथम क्रमांकामध्ये मतदान मिळालं 14 झालं, म्हणजे 104+14 विचार केला तर भारतीय जनता पार्टीने ह्यावेळी प्रथम क्रमांकाची मतं मिळवली 118. माझ्या घरात एक आरसा आहे मोठा माझ्या रूममध्ये, तर त्या आरशाच्या वरती अजून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं स्टिकर आहे, ते मी अजून काढलेलं नाही, कारण माझाही जन्म त्या संघटनेत झाला आणि मला ज्यावेळी ते फाडायचं घरात त्यावेळी मन माझं झालं नाही, ते तसंच राहून गेलं. अजून रयतचा मी त्याच्यावर लावलेला नाही आहे, लिटरली एकदम मनापासून बोलतोय. आपल्यासोबत आज रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं विधान परिषद ही इलेक्शन रस्सीखेचचं इलेक्शन झालं आणि त्यात रयत क्रांती संघटनेचे नेते शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे विजयी झाले. तर नेमका कसा अनुभव होता व इलेक्शन कसं लढलं गेलं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्ते. नमस्कार. हा जो विजय आहे आपण विजयश्री खेचून आणलेला आहे, तर नेमकं याचं रहस्य काय आणि विधान परिषद नेमकी निवडणूक असते कशी? मुळात कसं असतं की ही विधान परिषदेची निवडणूक प्रत्येक 2 वर्षाला होत असते आणि त्याच्यामध्ये 2/3 नवीन सभासद भरले जातात. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये टोटल 78 विधान परिषदेचे सदस्य आहेत. 78 आणि 78मध्ये 6 लोक हे पदवीधरमधून येतात, शिक्षक 6 येतात शिक्षकमधून, 12 लोक हे आदरणीय राज्यपाल नियुक्त असतात. पुन्हा तुमच्या त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून काही प्रतिनिधी तिथे येतात आणि काही प्रतिनिधी हे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या असणाऱ्या विधानसभेच्या आमदारांच्या मधून निवडून दिले जातात. तर या आमदारांच्या माध्यमातून निवडून दिलेली जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक 2 वर्षाला घडत असते. म्हणजे आता आपल्याला 2024ला झाली तर पुढे ती 2026ला असणार, पुन्हा ती 2028ला असणार, 30ला असणार, पुन्हा आता यांचा कार्यकाळ 24वाल्यांचा 30ला संपेल. तर ती 2-2 वर्षाला इलेक्शन होत असते आणि ह्याच्यामध्ये आमदारांना मतदान करताना पसंती क्रमांक द्यावयाचा असतो. पसंती क्रमांक जसं की आपण पदवीधरला या ठिकाणी आदरणीय अरुणा लाड उभे होते, त्यांच्याविरोधात संग्रामभाऊ होते, आपण त्यावेळी त्यांना पसंती क्रमांक दिलेला, तसाच तिथं तुमचा 1 नंबरचा प्रतिनिधी कोण, 2चा कोण, 3चा कोण, असं तुम्हाला त्या ठिकाणी पसंती क्रमांक असतात की तुम्ही ते द्यायचे आणि ते काउंट केले जातात. आत्ताच्या निवडणुकीमध्ये म्हणजे सविस्तर जरा बोलू ना, आत्ताच्या निवडणुकीचा जर विचार केला तर टोटल 274 विधानसभेचे जे आमदार होते, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची तशी संख्या 288, पण 14 जे उमेदवार होते निवडून आले त्यातले काही मयत असतील, काही त्या ठिकाणी आले नाहीत म्हणण्यापेक्षा मयतच म्हणा, किंवा काहींनी इकडे तिकडे पक्ष ह्या गोष्टी घडल्या, पण आत्ताच पुन्हा काही लोकसभेला वर निवडून गेले आणि आत्ताच जर आपल्या विधानसभेचं त्या ठिकाणी आपण संख्या बघितली तर ती 274 आहे. 274नं बघितलं तर आता टोटल 11 उमेदवारांची निवडणूक होती, तर 23चा कोटा केला. म्हणजे तुम्ही 23 गुणुले जर 11 केला तर 253 होतात आणि पुढे 274 म्हणजे पुढच्या 12वा जो कोण उभा राहील त्याला 23चा कोटा मिळू शकत नाही. त्याच्यामुळे प्रथम क्रमांकाची ज्याला 23 मते मिळतील तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार होता. तर ह्या प्रक्रियेमध्ये चुरशी या प्रक्रियेमध्ये भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं झालं की भारतीय जनता पार्टीनं त्यांचे 5 उमेदवार उभा केलेले आहे, त्याच्यामध्ये भाऊ पण होते आणि त्यांनी प्रथम जो 1 नंबरचा पसंती क्रमांक कोटा होता तो त्या ठिकाणी 26चा केला. म्हणजे ही गुप्त घटना घडली बघा. विजय आहे 23ला, पण त्यांनी 26चा कोटा केला. म्हणजे त्यांना आदरणीय योगेश टिळेकर असतील, आदरणीय पंकजाताई असतील, आदरणीय परिणय फुके असतील आणि अमित गोरखे आदरणीय पुण्याचे, ह्या 4घांना 26नं त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येकी प्रथम क्रमांकाचे 26 असे मतदान दिले. म्हणजे टोटल आकडा झाला त्यांचा जवळपास 104. पुन्हा भाऊंना त्या ठिकाणी प्रथम क्रमांकामध्ये मतदान मिळालं 14 झालं. म्हणजे 104+14 विचार केला तर भारतीय जनता पार्टीने ह्यावेळी प्रथम क्रमांकाची मतं मिळवली 118. म्हणजे त्यांचे मूळचे होते 103 आणि त्यांनी 103 सोडून
त्या ठिकाणी 15 मते एक्स्ट्रा मिळवली. मग ते त्यांचे काही सहयोगी असतील, घटक पक्ष असतील, त्याचे काहीतरी 111पर्यंत आकडा जात होता. पण पुन्हा 5-6 तिकडचे फोडले किंवा पूर्ण अपक्ष असणाऱ्यांना त्यांनी फोडले असा मी शब्द वापरणार नाही. त्यांचेच संबंध चांगले असतात आदरणीय फडणवीस साहेबांचे, त्याच्यामुळे ती माणसं फडणवीस साहेबांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मतदान केलं. मग आपल्याला 14 मतं मिळाल्यानंतर मला एक तिथं चांगली गोष्ट अशी शीतलजी तिथं जाणवली. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना की अनुभवातनं शिकायला मिळतात, त्याशी मला शिकायला भेटली. आपल्याला 14 मतदान पडलं. मग 14 पडल्यावरती दुसऱ्या क्रमांकाच्या आपण दुसऱ्या फेरीत गेलो. ज्यावेळी आपल्याला 14 होते त्यावेळी पहिल्या फेरीत आदरणीय नार्वेकर साहेबांना 22 मतं पडलेली. त्यावेळी आदरणीय जे पराभूत झाले जयंत पाटील साहेब, त्यांना शेकापचे, त्यांना 12 मतं पडलेली. बाकी कोण कोण BJPचे हे 4, 26 आणि बाकीच्यांचा काउंट काय मला परफेक्ट माहीत नाही, पण 23च्या पुढे होते सगळे. मग सेकंड फेरीत गेल्यावर असा एक नियम आहे की 23ची मतं जर जास्त कुणाला पडली असतील तर ती पडलेली जास्त मतं ते आपली मतदान ज्याला 23चा कोटा ज्याचा पूर्ण नाही झाला त्याला ते ट्रान्सफर करू शकतात. म्हणजे ह्याच्यावरनं असं झालं की BJPचे पहिले 4 जे होते त्यांना 26चा आकडा होता, म्हणजे त्यांना 3 मतं एक्स्ट्रा होती प्रत्येकाला, 23चा कोटा होता. आणि चौघांचा जर तुम्ही विचार केला तर 3 गुणिले 4 म्हणजे 12 मतं भारतीय जनता पार्टीची पहिल्या 4 उमेदवारांची एक्स्ट्रा होती. ती 12 मतं सदाभाऊंना ट्रान्सफर झाली आणि 14 + 12 मिळून आपल्याला 26 पडली. आणि आश्चर्य बघा, मग आपल्याला 26 पडल्यानंतर त्यांचे 3 ट्रान्सफर झाले म्हणून पुन्हा ते 23वर येत नाहीत, त्यांचा पण आकडा 26च राहतो. ही गोष्ट मलाही या निवडणुकीच्या माध्यमातून खरं तर समजली आणि शिकायला भेटली. आणि दुसऱ्या पसंती क्रमांकाचं पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सगळे जे काही उमेदवार होते त्यांनी मॅक्झिमम सगळ्यांनी दुसरं पसंतीचं क्रमांक हे भाऊंनाच मतदान केलेलं. मुन्हा मग ते 100, 103 किंवा 115 असतील, पण तिथं जायलाच गरज आपल्याला पडली नाही, कारण ट्रान्सफर वोटिंगमध्येच आपण जिंकलो. आणि पुन्हा जे काउंटिंग जो निकाल आपला पण 26ला पण नार्वेकर साहेबांचा लागला नाही, कारण नार्वेकर साहेबांचं एक मतदान पूर्ण व्हायला सुद्धा त्यांना पूर्ण कोटा मेजावा लागला, कारण त्यांना ट्रान्सफर होणार कोण नव्हतं. पण असं म्हटलं जातं आहे की ज्याचा 23च्या पेक्षा जास्त कोटा होता, मग कुणाचा होता, अजितदादांचा होता, एकनाथ शिंदे साहेबांचा होता, इव्हन काँग्रेसचा, त्यातल्या आता मी विसरून गेलो पार्टी कोणतरी, पण एका पार्टीनं 1 मतदान नार्वेकरांना दिलं या एक्स्ट्राचं. कळालं का तुम्हाला? म्हणून नार्वेकर पण ते लवकर म्हणले आता कधी मेजायची प्रोसिजर ठेवायची, कारण सेकंड रेफरन्सला सुद्धा जयंत पाटील साहेब कुठेच नव्हते. त्याच्यामुळे नार्वेकरांना 1 मतदान ट्रान्सफर झालं आणि त्यांनाही त्या ठिकाणी त्यांचा कोटा पूर्ण झाला आणि अशी ते प्रक्रिया झाली आणि त्या ठिकाणी आपण निवडून आलो. विधान परिषदेला घोडेबाजार होणार किंवा झाला असंही काय बोललं जातं, तर त्यात पितकं तथ्य किती आहे? मुळात मला असं वाटतं की आता बघा, जयंत पाटील साहेब जे होते शेकापचे, त्यांच्या बाबतीत ही म्हणजे धुसफूस अशीच होती की ते स्ट्रॉंग आहेत आर्थिकदृष्ट्या, ते मग बदल करतील. पण मला एक असं जाणवलं आहे, सगळ्याच गोष्टी खाली आपण स्थानिक निवडणुका बघितल्यात, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, तिथं वेगळे विषय असतात, पण इथं प्रत्येक एकच माणूस असतो आणि तो मतदान करण्यापासून मर्यादित मतदान असल्यामुळे त्यावेळी त्या ठिकाणी सगळ्यांचे रिलेशन चांगले असतात. सगळीच मतं मला असं शुअर वाटतं की पैशामुळे 100% मतदान फुटणार नाही. मतदान हे रिलेशनवर फुटतं. तुमचं समजा एक म्हणजे मला वाटतं, समजा मी दुसऱ्या पक्षातला आमदार आहे, पण माझं एक स्थानिकचं मोठं काहीतरी काम करायचं असेल की जेणेकरून तिथल्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होणार असेल, एखादी पाण्याची योजना असेल, एखादं मोठं समजा शारपडचा काहीतरी प्रकल्प असेल, असं काहीतरी छोट्या योजना असतात की त्या झाल्या की तिथं मोठा फरक पडतो, तर ती सत्ताधारींना मात्र त्याचा 100% सॉफ्ट कॉर्नर राहू शकतो. मग आपलं मत असं आहे का की मानसिंगराव नाईकांचं जे मत फुटलं त्याला हेच कारण असू शकतं? नाही ते बोलण्यात पण मी मोठा नाही आहे आणि त्यांचं फुटलं का नाही हे मी कसं सांगणार. शेवटी ते जयंत पाटील साहेबांनी आरोप केला की मला पडलेला नाही. आता ते आदरणीय तुम्ही मानसिंग भाऊंच्याकडनं खरा खुलासा घेतला पाहिजे की पडलं का नाही. पण मला वैयक्तिक असं विचारला तर माझं असं मत आहे की आर्थिकदृष्ट्या किंवा घडामोडीवरती त्यांचं मतदान फुटलं असेल नसेल त्यांना माहीत नाही, पण मला असं वाटतं पर्सनली की काही इतर पक्षातल्या लोकांनी समजा सत्ताधारीला त्यावेळी मतदान केलं असेल तर ते त्यांचे स्थानिकचे काहीतरी गणितं, त्यांचं काहीतरी असणारी मोठी कामं, प्रकल्प ह्याच्या माध्यमातून चुकून घडू शकतं, पैसे देऊन नाही घडू शकत. आपल्याला लोकसभेचं बक्षीस म्हणून ही उमेदवारी मिळाली का? आपली चर्चेतनंच ही उमेदवारी पूर्वीपासून आपली गृहीत होती? नाही लोकसभेचं 100% मी म्हणणार नाही. ज्यावेळी मला आठवतं आहे पाठीमागची विधान परिषद भाऊंची संपली आणि 9 जूनला आम्ही
अर्ज भरायची त्यावेळी बघा मुदत होती आणि आम्ही पहिल्या दिवशी त्या यादीमध्ये भाऊंचं नाव आलं नाही. आम्हाला तेव्हाही वाटलेलं की खूप कन्फर्म आहे, होणारच, कन्फर्म आहे तुमचं नाव, हे ते आम्ही पूर्ण त्या यादीची वाट बघत होतो कधी फ्लॅश होते. पण जेव्हा फ्लॅश झाले तेव्हा कळलं भाऊचं नावच नाही आहे. मग त्यावेळी आम्ही काय नाही, घरी निघून यायचं ठरवलं. साहेबांना जाऊन भेटलो की साहेब तुमच्यावरती आमचा विश्वास आहे, आमचं नाव नाही आलं, ठीक आहे. आणि मला परफेक्ट आठवतं मी घरी येत होतो आणि परत मला रात्री भाऊंचा 9, 9:30, 10 वाजता फोन आला की आपल्याला उद्या साहेबांनी अर्ज भरायला सांगितला आहे, अपक्ष बघा. आणि त्यावेळी पुन्हा मग अरे यार चला असं कसं काय घडू शकतं काय माहिती. पुन्हा आम्ही मुंबईला गेलो, पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही अपक्ष भरलं. पण शेवटी कसं असतं, अपक्ष अर्ज भरायला छाननीत बघा आत्ता पण 14 जणांनी भरले, दोघांचे उडले. जर तुम्हाला 10 सूचक आमदार नसतील तर तुमचा अर्ज छाननीत उडतो. तर साहेबांनी विश्वास ठेवून आपल्याला 10 सूचक दिले, अर्ज भरायला त्यावेळी संधी दिली आमदारांनी, त्यांनी आपण अर्ज भरला. आणि परत साहेबांनी सांगितले की सदाभाऊ मला काही थोड्या अडचणी आहेत आणि मी 5 शिटा काढू शकतो, 6वीला मला थोडी समजून घ्या, तुम्ही अडचण येऊ शकते आणि तुम्ही माघार घ्या. आणि आम्ही माघार घेतली आणि पुन्हा निवडणूक झाली आणि परतच हे शिंदेसाहेब सगळी टीम गुवाहाटीला गेले. आपल्याला तो इतिहास माहीतच आहे. साहेबांच्या काहीतरी डोक्यात असेल पण ते घडलं नाही. पण आम्ही त्यावेळी विधान परिषद माघारीचा अर्ज काढला. त्यावेळी मला आठवतं मी साहेबांना भाऊ आम्ही भेटायला गेलो तेव्हा साहेब एकच भाऊंना बोलले की तुमचं काम एवढं चांगलं आहे की तुम्ही आमदाराच्या रुबाबात 2 वर्ष राहायचं, एवढं फक्त माझं वाक्य डोक्यात ठेवा. आणि तुम्हाला मी 2 वर्ष म्हणले नाही असं की आमदार करणार, पण 2 वर्ष त्या रुबाबात राहायचं आणि त्याच्यानंतर माझं मी बरोबर करतो. हा आम्हाला एक विश्वास होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा भाऊंचं काममध्ये जरा थोडंसं स्टेटमेंटमुळे थोडं इकडं तिकडे भाऊ कायम काही ना काहीतरी चर्चेचे स्टेटमेंट देतात, म्हणून कधी चांगले फोन येतात, कधी वाईट फोन येतात. म्हणून परत साहेबांनी भाऊंना त्या ठिकाणी लक्षात ठेवा, सुरक्षासुद्धा व्हायची ती दिलेली होती. त्याच्यामुळे पण आमच्यासोबत म्हणजे नेहमी पोलिसांचा गरांडा वगैरे काय तो हटला नाही. पण आम्ही नेहमी उलट 4 माणसं असतात, ते पुण्याचे 2 आणि पोलीस 2 चौघं. पण भाऊ तुम्हालाही माहीत आहे कधी एकटे घेऊन पडतात किंवा कधी एकही पोलीस भाऊंच्या सोबत नसतो. 4 माणसं, एखादा तुम्हाला आपल्याला तालुक्यावरून जर एखाद्याला कळलं तुझ्याबरोबर कंटिन्यू 4 पोलीस भेटणार आहेत तर तो सोडणार आहे का, म्हणणार 4 आजूबाजूला माझ्या फिरलेच पाहिजेत. असं भाऊंचं काय नसतं. आणि त्याच्यामुळे आम्ही भरपूर काही काम केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आम्ही भरपूर काही आवाज उठवला, आम्ही कधी थांबलो नाही. महाराष्ट्र लेवलला मला वाटतं विधान परिषद ज्यांना कोणा घ्यायचे असेल त्यांना फक्त एका मतदारसंघापुरता तो नेता म्हणून मिळत नसते. त्याला मिळाल्यानंतर त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती काय पडू शकतो किंवा कमीत कमी त्या विभागावरती, म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र आहे म्हणा, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र, ह्या विभागावर काय प्रभाव पडू शकतो ही गोष्ट प्रत्येक पक्ष विचारात घेत असतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं आत्ताची जे मोहरे घेतल्यात तुम्ही जरा बारकाईने विचार करा. सगळ्यांचं एक चांगलं कॅडर आहे. मी आदरणीय योगेश टिळेकरांच्या सोबत 1 वर्ष काम केलं आहे. मी जिल्हा अध्यक्ष होतो युवा मोर्चाचा, तेव्हा ते मला महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे अण्णांचं काम सुपर आहे. एक महाराष्ट्रात त्यांच्याला मानणारा एक वर्ग आहे. पंकजाताईंचं तरी काय सांगायलाच नको. तसंच भाऊंचं पण आहे. म्हणजे अशी माणसं भारतीय जनता पार्टी ओळखते. त्यामुळे लोकसभेला आणि सगळ्यांना जग जाहीर आहे की आम्ही प्रामाणिक काम केलं. जर नसतंच केलं तर ती त्याच्यात गोष्ट इन्क्लूड होते की लोकसभेलाही काम केल्याचं. पण मला असं वाटतं की तुमचं नेतृत्व सर्वसमावेशक ऑल ओव्हर महाराष्ट्रात पुरतं असावं किंवा कमीत कमी त्या एक विभागापुरतं असावं, मग तुम्हाला विधान परिषदेसारखी गोष्ट मिळू शकते. सर्वांना पडलेला प्रश्न महाराष्ट्रातील शिराळा वाळवा भागातील सोडून की मरळनाथपूरसारख्या 1000 लोकसंख्येच्या गावातील एक नेता शेतकऱ्याचं नेतृत्व करतो. कित्येक वर्ष नेतृत्व घरापासून लांब राहून घरावर तुळशीपत्र ठेवून नेतृत्व करणारा नेता आज देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातल्या ताईत बनलेला आहे. असं काय भुरळ पाडली की देवेंद्र फडणवीस साहेबांना असं कसलं प्रेमाचं जाळं आखलं की ते प्रेमातनं बाहेर पडायलाच तयार नाहीत आणि तिथंपर्यंत सदाभाऊंसारखी जागा घ्यायला अजून दुसरा नेता तयार झाला नाही. असं काय गणित तुम्ही ग्रामीण भागातलं तिथं आखलं? असं खरं सांगतो, असं प्रेमाचं जाळं वगैरे नाही. भाऊंचा एक स्वभावच आहे. मी लिटरली खरं सांगतो, माझ्या घरामध्ये परवा आदरणीय साहेब आलेले, म्हणजे भाऊंच्या घरामध्ये माझ्या खोलीमध्ये आलते फडणवीस साहेब फ्रेश होण्यासाठी. जेव्हा आता घरी आले तेव्हा तर मला एक आश्चर्य वाटलं की तुम्ही आला तर कधी घरी बघा, माझ्या घरात एक आरसा आहे मोठा माझ्या रूममध्ये. त्या आरशाच्या वर तर अजून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं स्टिकर आहे. ते मी अजून काढलेलं नाही, कारण माझाही जन्म त्या संघटनेत झाला आणि मला ज्यावेळी ते फाडायचं घरात त्यावेळी मन माझं झालं नाही, ते तसंच राहून गेलं. अजून रयतचा मी त्याच्यावर लावलेला नाही आहे, लिटरली एकदम मनापासून बोलतो आहे. तर ते स्वाभिमानी तसंच आहे. म्हणजे आमचं साहेबांनी पण हे ओळखलं की अशी माणसं आहेत जिथं आहे तिथं कट्टर राहतात. राजू शेट्टी साहेबांनी कदाचित यार ते ओळखलं नाही आणि ते जेव्हा होते तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही रक्ताचं पाणी करत होतो आणि आता साहेबांसाठी तेच करतो आहे. मग साहेबांनी कदाचित ओळखलं असेल. भुरळ घालण्यापेक्षा तुम्ही एखाद्याला, आता
आमच्यावर पडता काळ होता आणि आम्ही या पडत्या काळात म्हणजे 2 वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो, आमदार नव्हतो, म्हणून आम्ही जर साहेबांना शिव्या देत बसलो असतो किंवा चांगली ही व्यक्तीच नाही, आमचा वापर करून घेतला, आम्हाला भरपूर जण लोक म्हणले पण ना की तुमची संघटना हो फुटली. हो, तो प्रश्न कळीच आहे की शेतकरी संघटना फोडण्यासाठी सदाभाऊ खोतांना आमदारकी व राज्यमंत्रीपद दिलं, पण ते झाल्यानंतर त्यांना डावललं गेलं. हा कळीचा मुद्दा होता की काळजा. हां, असं भरपूर जण म्हटले ना. पण कसं असतं राजकारणात जरा पेशन्स लागतात, संयम ठेवावा लागतो, जिथे आहे तिथे एकनिष्ठ थोडं राहावं लागतं, तेव्हा तुम्हाला त्याचं निष्ठेचं फळ 100% मिळतं. भाऊंची निष्ठा ही फडणवीसांच्याबद्दल आहे, कारण त्याला मेन कारण काय आहे की समाजात 12 बुलतेदारांसाठी जी माणसं काम करतात त्या माणसांना हेरणारा नेता म्हणजे फडणवीस आहे. म्हणजे आज आर्थिकदृष्ट्या तिथं झडणघडी घडल्या नाहीत काय, मला या अंतर्गत एवढं वरच्या लेवलचं माहीत नाही, पण समजा तशा काय झाल्या असतील तर आमची काय ऐपत नाही की बाबा कुणाला 50 लाख सुद्धा देऊन ती मत विकत आणि 1 कोटी देऊन ते विकत घ्यावं. ते फडणवीस साहेबांनी त्यांच्या लेवलचा सगळा तो प्रश्न आहे, मला काय त्यात एवढा इंटरेस्ट नाही. पण अशा बहुजन समाजामध्ये साध्या साध्या काम करणाऱ्या माणसाला संधी देण्याचं काम जानकर साहेब असतील, आम्ही असेल, त्या ठिकाणी आता गोपीचंद पडळकर साहेब असतील, जरा विचार करा. ही साधी साधी माणसं फडणवीस साहेब हेरतात. त्यांना माहीत आहे की ह्या माणसांना रिअल लोकांचे प्रॉब्लेम्स माहीत आहेत आणि ही माणसं विधिमंडळात आली तर त्या साध्या लोकांना वाटेल की मी स्वतः विधिमंडळात गेलो आणि मीच माझं नेतृत्व करतो आहे. आणि म्हणून फडणवीस साहेबांचा एक आपुलकी आणि प्रेम आणि त्यांच्यावर असणारी एक आमची निष्ठा ह्याच गोष्टी आहेत की त्यांनी ओळखले की पक्षाची भूमिका मांडणारा खरा माणूस सदाभाऊ आहे आणि म्हणून भावना संधी दिली फडणवीसांनी. अगदी बरोबर. आता आपण स्थानिक आता विधानसभेची जबाबदारी बरोबर आपल्यावर आली असणार आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची, कारण भाऊ इतकं मोठं नेतृत्व करत आहेत, तर आता येणारी विधानसभा ही सुद्धा तशी काठीची टक्कर असणार आहे. कारण आता बघितलं जातं की उबाटा गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांना सहानुभूती लाटसुद्धा मिळू शकते, असं कुठं वातावरण होतं. मग आता आपण जर शिराळा विधानसभा मतदारसंघ किंवा जवळपासचा आपला इस्लामपूर मतदारसंघ असेल तर त्याकडे आपण कसं नियोजन करणार आहेत आणि भाऊंचं कसं प्लॅनिंग असणार आहे? 100% आपण दोन्हीकडे चांगल्या पद्धतीनं काम करणार. आपल्यालाही माहीत आहे की बाबा इथं गटातटाचं राजकारण प्रचंड प्रमाणात आहे. ते पहिल्यांदा वरच्या लेवलनं भाऊ असतील, म्हणजे माझा त्यात रोल नाही, पण भाऊ असतील किंवा आदरणीय फडणवीस साहेब असतील, इकडे शिराळा विधानसभेतले प्रमुख नेते असतील, वाळवा विधानसभेतले प्रमुख सगळे नेते मंडळी असतील, यांनी एकत्रित बसून त्या ठिकाणी पहिल्यांदा एकास एक उमेदवार सगळ्यांनी व्यवस्थित द्यावा. त्याच्यात तो दिला तरच इथं विजय आपल्यालाही माहिती आहे आपण खेचू शकतो. आणि भाऊंच्यावरती मोठी जबाबदारी झालं तर मला एवढं कळतं की ह्या 2 विधानसभा सोडून कमीत कमी महाराष्ट्रात अशा एक 13-14 विधानसभा आहेत की तिथं सदाभाऊंना मानणारा वर्ग आहे, कारण त्यांनी माढा लोकसभा लढवलेलं 5 लाख मतदान घेतलं. आमचं तिकडेही कॅडर आहे. करमाळा विधानसभा असेल, माढा असेल, सांगोला असेल, फलटण असेल, आपला शिराळ असेल, वाळवा असेल, तुम्हाला सांगतो पुन्हा दौंड विधानसभा असेल, असे काही भाग आहेत की तिथं भाऊंचं बऱ्यापैकी त्या ठिकाणी कॅडर आहे. आणि त्याच्यामुळं आता त्यांच्यावरती मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी टाकले आणि निश्चितपणे भाऊ ही चांगली पेलतील. ज्या दिवशी आपल्याला आमदारकी मिळाली त्या दिवशीच जिल्हाध्यक्ष भाजपचे निशिकांत दादांचा वाढदिवस होता. त्यांनी त्या पद्धतीनं मोठ्या ताकदीनं वाढदिवस साजरा केला, कारण त्यांनी गृहीत आहे की त्यांना उमेदवारी मिळेल. मग जर निशिकांत दादांना उमेदवारी मिळाली तर आपला गट असो किंवा आपण सगळे एकत्रित काम करणार आहात का? जर समजा एकाच एक उमेदवार त्या ठिकाणी झाला, सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या हितगुजातून जर उमेदवार पुढे आला, आता ही जागा मुळात कशी आहे, कुणाला सुटते, काय होतं आहे, ह्या गोष्टी झाल्या तर आम्ही तरी पक्षाशी बांधील आहोत. आम्हाला फडणवीस साहेबांचा जो काही त्या ठिकाणी ते आदेश देतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. काय वाटतं शिराळा आणि विधानसभा मतदारसंघाकडे तितक्या ताकदीचे उमेदवार पुढचे विरोधक आहेत की त्यांनी 2-2, 3-3 टर्म शिराळा मतदारसंघात आमदारकी केली आहे, इकडं सप्तपदी घातलेली आहे. काय वाटतं की आपण कुठं कमी पडतात? आत्तापर्यंत इतकी निवडणुका लढवल्या, कुठं कमी पडतं आपलं सगळं पूर्ण संघटन? नाही, कायम कसं होतं बघा की आपल्यात काय झालं, तिकडून माणूस हा एकच आहे. म्हणजे इकडे शिराळा विधानसभेचा विचार केला तर आदरणीय मानसिंग भाऊ आहेत, वाळवा विधानसभेचा विचार केला तर आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत, पण विरोधकांच्यात माणूस एक नाही माणसांच्यामध्ये. आणि त्यांचा तो तिकडे तसा काय झालं आहे, पहिल्या आमचा जन्म झाल्यापासून आम्ही बघतो आहे की तिकडे नेतृत्व एकच आहे, इकडे नेतृत्व जास्त आहेत. इकडे असं झालं आहे की म्हणजे आम्हीसुद्धा त्यात धरा, सगळ्या नेते मंडळींना प्रत्येकाचा युगो आहे, तो जपून तो हर्ट पण नाही झाला पाहिजे, ह्या गोष्टी करतात. पण तसं तिकडे नाही आहे ना यार. तिकडं माणूस एकच असल्यामुळे उमेदवार ठाम आहे, इकडे उमेदवार ठाम नसल्यामुळं पुन्हा बंडखोरी झाली. तर लोक म्हणतात की ह्या दोघांच्या ते एकाला पाठिंबा देण्यापेक्षा तिकडं जाऊन मतदान करून सेफ राहिलेलं बरं. लोक पण म्हणतात आम्ही वाईटपणा कुणाचा घ्यायचा, ह्यांच्यातल्या ह्यांच्यात भांडणं, ह्यांच्यातल्या ह्यांच्यात 2-2 उमेदवार
जसं मागच्या निवडणुकीत शिराळा विधानसभेत पण तीच अवस्था, वाळवा विधानसभेत पण तीच अवस्था आणि आपल्या मतांच्यात विभागणी होते. मग लोकसभेला मात्र आपण किती चांगलं मतदान नेहमी घेतो, जवळपास 90%च्या पुढे जातो इक्वल कंपॅरिझन करता, म्हणजे 50%च्या पूर्ण जवळ असतो. काही वेळा 50%सुद्धा क्रॉस झाला आहे असा पण लोकसभेला इतिहास आहे इथं दोन्ही विधानसभेत. मग ते आमदारकीला का घडत नाही? कारण आमदारकीला मग तेच सगळे त्या युनिटीने एकत्र येत नाहीत. लोकसभेला उमेदवार तालुक्यातला नाही म्हणून कदाचित एकत्र येत असतील, भविष्यात तालुक्यातला आला तर आणि त्या परमेश्वराला माहिती काय होईल. पण ह्यावेळी तसं घडणार नाही. मेन कारण हेच आहे की विरोधकांच्या लोकांना मतदान करण्याची प्रचंड इच्छा आहे, पण विरोधकांच्यात युनिटी नाही. ती युनिटी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी यावेळी वरिष्ठ पातळीवर साधली जावी आणि एकच उमेदवार दोन्हीकडे पण व्हावा 100%. मग दोन्हीकडे सुद्धा कदाचित चांगला निकाल लागू शकतो. शेवटचा प्रश्न की आता आपण एक मॅच तर जिंकलेली आहे, एक टर्म पूर्ण केले की आता आपण उमेदवारी घेतली, निवडून आलात, आता वेद आपल्याला आमदारकीचे झाले, आता आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणार, याकडे आपल्याला काय वाटतं की बाबा आपण मंत्रिमंडळात आपलं स्थान मिळू शकतं का आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का? हे नाही प्रयत्न अजिबात त्यासाठी कसलाही सुरू नाही आहे. रिअल सांगतो की आपल्याला जी जबाबदारी पक्ष देईल ते आपण निभवायची, ते आपण काम करायचं. जे तुमच्या माझ्या नशिबात आहे, तकदीरमध्ये आहे, त्याला कोण रोखू शकत नाही. तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला जे मिळायचं आहे ते मिळणारच. आणि जे आत्ता मिळलं आहे तेच एवढं चांगलं आहे की पुढच्याची अपेक्षा ठेवून आहे ते सुख का गमवायचं. आहे तेवढ्यात सुखात राहायचं. देवाने आणि चांगलं लिहिलं असेल सेवा करण्याची संधी. कसं आहे, आमदार मंत्री याच्यात काम करण्याची पद्धत थोडी वेगळी येते. आमदारकीमध्ये अजून थोड्या मर्यादा असतात, मंत्रिपदात त्या नसतात. अजून आपण चांगलं काम लोकांसाठी करू शकतो, कारण डायरेक्ट आपणच मंत्रिमंडळात असतो. पण सामान्य माणूस असण्यापेक्षा आमदारसुद्धा किती मोठी ताकद आहे. जी मिळालं आहे ते चांगलं आहे. बघू, जे होईल ते होईल. तर हे होते सागर खोत, रयत क्रांती संघटनेचे नेते. सगळे उत्तर देत असताना सावधगिरीची भूमिका, पुढची येणाऱ्या अडचणी उद्या मीडियावर बोलत असताना एकदम सावधगिरीची भूमिका घेत त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. व त्यांनी शिराळा विधानसभा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं गणित मांडली गेली पाहिजेत व कशा पद्धतीनं गणितावर काम केलं पाहिजे याचंही त्यांनी सूचक उत्तर दिलेलं आहे. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेटे, शिराळा.